IVM. हाय, वेलकम टू गोलगप्पा विथ तृप्ती खामकर. ऑफकोर्स आज बुधवार आहे आणि म्हणून आपण गोलगप्पा ऐकतोय. पण आजचा बुधवार नुसता बुधवार नाहीये, नुसता लॉकडाऊन वाला नाहीये, अनलॉक वाला नाहीये. आजचा बुधवार खूप स्पेशल आहे कारण उद्या माझा हॅपी बर्थडे आहे. सर, मी आता घरीच बसले होते, त्यामुळे मी गोलगप्पा नंतर काय करायचं असा विचार केला आणि मी म्हटलं आपण स्टँडअप कॉमेडी करतो, तर आपण आपल्या बर्थडेला एक वेगळा शो करू ज्याचं नाव आहे इट्स माय हॅपी बर्थडे. आणि तो उद्याचा एकमेव शो असणार आहे रात्री 10 वाजता इंडियन स्टँडर्ड टाइम. तर तुम्हाला जर तो शो बघायचा असेल जो पुन्हा कधी होणार नाही आयुष्यात, उद्याच होणार आहे फक्त, तर त्याची तिकीट बुक माय शो वरती आहेत, तर पटापट जाऊन ती बुक करा जर तो अजून फुल झाला नसेल तर. आणि आपण उद्या भेटू रात्री 10 वाजता. बट बिकॉज आज रात्री 12 वाजता मी 38 वर्षांची होणार आहे, त्यामुळे मला आपला पाहुणा कोणतरी खूप स्पेशल हवा होता. त्यामुळे मी एक व्यक्ती जिला मी खूप असं थांबून ठेवलं होतं की तू नंतर. बट हा जो स्पेशल एपिसोड आहे माझ्यासाठीच, मीच मेरी फेवरेट हूँ, त्यासाठी माझ्या फेवरेट माणसाला आपल्या शो वरती आज बोलवलंय, ज्याचं नाव आहे सिद्धार्थ मेनन. हे सिड, Hey, Trupti, hi! वेलकम टू गोलगप्पा Oh, सिद्धार्थ. thank you. You're the best Golgappa ever in life. And I'm not making fun of you, but Golgappa is something that is satisfying and gives happiness to at any given point in life, any phase, any season. So in that way, you are the Golgappa of my life. And थँक यू wishing you a very, very happy birthday. इन ऍडव्हान्स. ना उद्या आपण भेटतोच आहोत, तू हो, येणारच आहेस उद्या माझ्या आपण शो. हो मी येणारच आहे आणि सगळ्यांनी पण प्लीज या. दिस इज रिअली गोना हॅपन ओनली वन्स. येस. त्यामुळे बट आता आपण तिकडनं परत येऊया. माझं मुमिया मिठ्ठू खूप झाला. आता आपण सिद्धार्थ मेनन बद्दल बोलूया. म्हणजे माय फेवरेट बऱ्याचशा थिंग. लोकांचा तू हार्ट थ्रॉब आहेस, हे आपण मान्य करू. म्हणजे माझाही होता, जे एकेकाळी, म्हणजे मी तर एकेकाळी खूप आधीपासून एक मिनिट एकेकाळी ह्याच म्हणजे हे काय आताही आहेस हा असं नाही, पण हा आता कसं आहे की आता मित्र आहेस ना तू. आणि आता मला असं वाटतं की सिद्धार्थ आणि पौर्णिमा, ओके, ज्यांना माहित नाहीये, बर्स्टिंग द बबल, तो खूप सुंदर मुलीशी त्याचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे इज गॉन अँड टेकन. पण जेव्हा मी सिद्धार्थला पहिल्यांदा पाहिलं होतं ना काही वर्षांपूर्वी, ऑलमोस्ट म्हणजे मला जेव्हा फेलोशिप मिळाली 2013, बरोबर. तेव्हा मी पाहिलं होतं सिडला. आणि माझं असं झालं होतं की ह्याची जर कोणी गर्लफ्रेंड असेल ना तर त्यांचा ब्रेकअप व्हायला पाहिजे. आणि झाला ना ब्रेकअप. हो. आणि मला मी फेलोशिप नका देऊ, मला हा द्या आणि त्याचं ब्रेकअप होऊ द्या ओ मला. गॉड. पण ज्यांना हे माहिती नाहीये, तर ती फेलोशिप मी ज्या दिवशी घेतली त्या दिवशी मी तेव्हा त्याची जी गर्लफ्रेंड होती तिला भेटले. आणि मी जशी आहे फाटक्या तोंडाची, मी तिला म्हटलं की मला ना असं खूप वाटतं ग की तुझं आणि त्याचं ब्रेकअप झालं पाहिजे. तर ती म्हणली झालं आमचं ब्रेकअप. तेव्हापासून ती माझी खूप चांगली मैत्रीण झाली, कारण मला ते खूप असं ओ माय गॉड आय एम सो सॉरी असं झालं. बट सेड तू ते सगळं जाऊ दे, तू हॉट आहेस आणि तुझी गर्लफ्रेंड होती आणि मग व्हॉट एव्हर. पण मला सांग की हे जे काय तू मेनन आहेस आणि तू इतकी अस्खलित जे काय मराठी बोलतोस, माझ्यापेक्षाही बरं मराठी आहे तुझं, हे कसं काय रे? म्हणजे हा प्रश्न एकतर खूप लोकांनी म्हणजे गेले 10 वर्ष मी काम करतोय आणि हम्म. 31 वर्ष झाले मी जगतोय. पण तर ऑल माय लाईफ पीपल हॅव आस्क्ड मी दिस क्वेश्चन खरं तर. पण हा. एक तर मला असं सांगायला आवडेल की आय थिंक दिस इज अ व्हेरी मल्लू ट्रेट इट इज ऍक्च्युली. म्हणजे आय थिंक हम्म. मल्याळीज हॅव दिस इनहेरंट थिंग इन देअर डीएनए की दे अडॅप्ट व्हेरी वेल. म्हणजे इफ यू गो अँड मीट मल्याळीज इन दुबई दे विल स्पीक अस्खलित अरबिक. ओ अच्छा. किंवा तुम्ही राजस्थानमध्ये गेलात किंवा कुठेही गेलात, आय थिंक वी हॅव अन अफिनिटी टू लर्न लँग्वेजेस. तर म्हणजे इव्हन माझी आत्या फॉर दॅट मॅटर, ती 4th किंवा 5th स्टँडर्ड पर्यंत ती मल्याळम मीडियम मध्ये होती आणि अचानक ते पुण्याला आले आणि ती मग अहिल्यादेवी शाळेत होती, ती मराठी मीडियम. वाव. हा. आणि 1 महिन्यात शी वॉज
रेडी विथ मराठी. म्हणजे शी वॉज गिव्हिंग एक्झाम्स, म्हणजे भूगोल वगैरे, गणित वगैरे असं, म्हणजे वाव. मराठीत. हा. तर आय हे थिंक रक्तात इट्स आहे इट्स म्हणजे बेसिकली. हा, हे रक्तात. त्या मानाने मी काहीच मी पुण्यातच जन्माला आलो, तिथेच मी वाढलो, त्यामुळे इट वॉज हम्म. लाईक अ थिंग. पण आय हॅव टू हा. से की काय बोलतो आपण, एका भाषेत आपण जेव्हा परफॉर्म करतो, यू नीड टू थिंक हम्म. इन दॅट लँग्वेज एज वेल. तर हम्म. ते मला नाटकाने दिलं. म्हणजे करेक्ट. तोपर्यंत मी आय कुड स्पीक, पण हम्म. ते जनरल कॉन्व्हर्सेशनल होतं ते. पण हम्म. हम्म. कोणीतरी असं मला सांगितलं ना, की चला मराठीत इम्प्रोव्हाइज करा वगैरे, माझी हा. फाटून हातात यायची. म्हणजे मी ब्लँक व्हायचो. मला काही मला काही कळायचंच नाही, काय मी बोलू काय. आणि हं. तेव्हा जे आजूबाजूची जी मंडळी होती, म्हणजे आलोक राजवाडे आणि अभय महाजन, निपुण हं. धर्माधिकारी आणि आमचे कॉलेजचे सगळे जे मित्रमंडळी होते, हं. दे हं. वर सो वेलकमिंग. आणि दे यूज टू करेक्ट मी विदाउट मेकिंग फन ऑफ मी. नाहीतर ते एक वॉव! होतं ना, की हं. आजूबाजूची लोक जर काय, इफ दे हं. स्टार्ट टीजिंग यू और दे गेट इरिटेटेड विथ इट, मग आपल्याला असं वाटतं की नको यार, हे नको करेक्ट. आहे, हे घाण आहे. आणि इकडची हं. लोक पण घाण हं. आहेत. पण हं. तसं नाही हं. झालं. आजूबाजूला चांगली माणसं भेटली मला, आणि दे यूज टू करेक्ट मी एव्हरी नाव अँड देन. आणि खरं तर नाटक कंपनीमुळे माझं मराठी जे काय आहे ते आहे, म्हणजे. वॉव! हम्म. म्हणजे ना, आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की पुण्यातल्या लोकांबद्दल ना, बाकी पुण्याच्या बाहेरच्या लोकांना खूप असं एक मिसकन्सेप्शन असतं, की अरे ते हम्म. उद्धटच असतात, ते काही हम्म. स्वतः कोणाला इन्क्लूड करत नाहीत, असं नाही, तसं राईट. नाही. राईट. तर मला असं वाटत नाही, कारण पुण्यातली बरीच लोकं माझी खूप जवळची मित्रमंडळी राईट. आहेत. राईट. आणि हे दिस इज एन एक्झाम्पल ना, की निपुण म्हण किंवा अभय हम्म. म्हण किंवा हम्म. अख्खी नाटक कंपनी यांनी तुला जे हम्म. काही प्रेमाने आपलं केलं, हो. ते इट्स अमेझिंग. म्हणजे मला हो. हो. आठवतंय की मी गोलगप्पामध्ये आधी पण कधीतरी बोलले, पण मोहितची आणि माझी जी पहिली ओळख झाली ना, राईट. तेव्हा मी आविष्कार, जे मुंबईचं एक थिएटर कंपनी आहे, हा त्यांच्यासोबत हा शो हा करत हा हा. होते. राईट, मला माहिती आहे आविष्कार. आणि मी पुण्याला आले होते सुदर्शनला प्रयोग करायला. एक घोड्यांपुढे हम्म. गीता नावाचा शो होता आमचा. ओ. तर मी म्हटलं की हा काय हो, पाहिलेस तू? नाही 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 नाही, द नेम वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, त्यामुळे. हा, घोड्यांपुढे गीता. म्हणजे आम्ही हा. सगळे घोडे असतो. ओ. व्हॉटएव्हर. तर मी म्हंटल की मोहित मला भेटायला येतोय सुदर्शनला. आणि त्या सगळ्यांना ना, सगळे डिसबिलीफ मध्ये रे, की ह्या तो पुण्याचा आहे, तो कुठे येणार तुला भेटायला. पण मी म्हटलं नाही, असं नाहीये. तुम्ही का एवढं डोक्यात धरून ठेवलंय की पुण्याची लोक अशी असतात आणि माजोरडी असतात वगैरे. असं अजिबात नाहीये. त्यामुळे प्लीज मला तर असं वाटतं की कुठलीच लोक माजोरडी नसतात. आपल्याला कोणाबरोबर तरी अनुभव आलेला असतो हो, आणि म्हणून खरंय. आपल्याला तसं वाटतं. कारण नाही, मला असं वाटतं की बरोबर आहे. काही लोक कल्चर सांभाळतात. पुण्यातली लोक खूप करेक्ट. कल्चर सांभाळतात. राईट. त्यामुळे राईट. ते राईट. आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो त्याच्यावर राईट. डिपेंड करतं. राईट. राईट. ऑल्सो नाही, मला असं वाटतं की पुण्यातले जे लोक आहेत ना, म्हणजे आय कॅन वाउच, हं. कारण मी पण एक पुणेकर आहे. आय थिंक हां. ऑन द फनी साइड, आय थिंक दे हॅव टाइम टू सॉर्ट ऑफ ट्रबल पीपल, अँड गेट लाईक सम प्लेजर आउट ऑफ इट. हा एक मुद्दा. बर. पण दुसरा हे मुद्दा तू तू हा. तू तुझ्या तोंडून बोललायस हं, हे हो, मी हो. बोललेलं नाहीये. हो, हो. म्हणजे मजा म्हणून ग, नॉट टू ऑफेंड हां, एनीबडी. हां, यु नो हां, म्हणजे तू सुरूच हां. गोड बोलायला भेटलीयस का? माझ्यासाठी हो. तो, माझ्यासाठी तो तो परफेक्ट. ही इज द एक्झाम्पल ऑफ अ टिपिकल पुणेरी. ही कॅन हां, बी अ पुणेरी विदाउट बीइंग एक्स्ट्रीमली ऑफेन्सिव्ह. आणि हां. अँड बी लाईक एक्स्ट्रीमली जोवियल अँड नॉट वॉन्ट टू डू एनिथिंग. इट्स लाईक आय फील मी एकदा रोमला गेलो होतो, आणि मला हां. वाटलं की खूप साम्य आहे. रोमन लोक आणि पुणेरी लोकांमध्ये खूप साम्य आहे. दे हो. डोंट मीन, हो, दे डोंट मीन बॅड, दे डोंट मीन टू हार्म यू, हं, और दे हं, नॉट ॲरोगंट. पण हं. दे जस्ट, आय डोंट नो, दे हॅव, मजा येते त्यांना. हा, त्यांना जस्ट दे हां. जस्ट वॉन्ट हॅव फन. तर ते तसं आहे ते. मग मुंबईत कसं आहे ना, वेळच नाही आपल्याला हे सगळं करायला. एक्झॅक्टली. असं आहे. एक्झॅक्टली. पण आपण आता बोलतोच आहोत की तुझं कुठून मराठीला सुरुवात झाली बोलायला. तर हम्म. युजली गोलगप्पावरती आपण विचारतो की तू कुठे वाढलास आणि कसा शिकलास आणि मग हम्म. हम्म. इथपर्यंत कसा पोचलास. तर तुझा जो प्रवास आहे सिद्धार्थ हम्म. मेननचा, जो हम्म. एक मेनन फॅमिलीमध्ये जी इतकी टॅलेंटेड आहे, त्याच्यातनं इथे ॲज अन ॲक्टर पर्यंत किंवा एक सिंगर, हम्म. अरेबियन नाईट्सचा अलादीन, असं तू ही जी काय अमेझिंग जर्नी आहे तुझी छोट्याशा हम्म. 31 वर्षातली, हम्म. ती पटापट पटापट म्हणजे आरामात सविस्तर प्लीज आम्हाला सांग.
Oh, it's quite. No, actually, before telling this story ना, मला हम्म. हे सांगायला आवडेल की मला खरोखरच माझं आयुष्य हे एका स्टोरी सारखंच जगायचं होतं. म्हणजे हा. मी लहानपणीच माझ्या आईला नेहमी सांगायचो की अम्मा, व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ लाईफ? द प्रॉब्लेम विथ हम्म. लाईफ इज दॅट देर इज नो बॅकग्राऊंड म्युझिक. मला हा. असं नेहमी वाटायचं की कधी कधी शाळेत जेव्हा हार्टब्रेक व्हायचं तेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी एक म्युझिक वाजायचं आणि आय टू बी लाईक हे हा. का स्पीकरवर का प्ले होत नाहीये यु नो आणि हा. म्हणजे माझा प्रवास तिथनं सुरुवात. इट स्टार्टेड फ्रॉम माय चाइल्डहुड वेअर माय पेरेंट्स हम्म. म्हणजे त्यांची अशी इच्छा अजिबातच नव्हती म्हणजे की ह्यांनी ऍक्टर व्हायला पाहिजे किंवा ह्यांनी काय हा. व्हायला पाहिजे. बट दे एक्सपोज्ड मी टू फिल्म अ लॉट अँड म्युझिक आणि हम्म. ऑलरेडी मल्याळी दे आर व्हेरी फिल्मी पीपल. म्हणजे आमच्या इकडे हम्म. कल्चर आहे की फ्रायडेला फॅमिलीनी सिनेमा बघायला जायचं काही झालं तरी कोणताही वाव. असू दे. हा, दॅट्स अ हा. थिंग, दॅट्स ऍक्च्युली अ थिंग. हा. म्हणजे अजूनही होतं ते. हा. तर वी यूज टू गो पुण्यात असल्यामुळे इंग्लिश फिल्म्स, मराठी सिनेमे. हा. तेव्हा मल्याळम फिल्म्स यूज टू गेट द व्हिडिओ कसेट 3 months आफ्टर इट हॅज रिलीज्ड इन केरला. पण अँड हा. आय वॉज अ डिझनी बेबी. हा. माय मदर इंट्रोड्युस्ड मी टू वॉल्ट डिझनी अँड दॅट वर्ल्ड ॲट अ व्हेरी यंग हम्म. एज. आणि ऑल दोज हम्म. फिल्म्स हॅड खूप मस्त मेसेजेस आणि मॉरल्स असायचे त्या त्या सगळ्या स्टोरीजमध्ये. हम्म. हम्म. की फॉर एक्झाम्पल ब्युटी अँड द बीस्ट मध्ये की ब्युटी इज नॉट जज्ड ऑन द आउटसाइड, इट्स इन विदिन. और करेक्ट. पिनोकिओ मध्ये की खोटं बोलायचं नाही किंवा अलादीन मध्ये हा. परत बी हू यू आर, ऍक्सेप्ट इट, हम्म. दॅट डझंट हम्म. मॅटर हू इट इज वगैरे असं. करेक्ट. सो दॅट काइंड ऑफ थिंग्स सॉर्ट ऑफ प्लेड आउट. आणि कोणी यायचं ना आमच्या घरी तर हा. दे गॉट ग्रेट फूड बाय माय मदर अँड अ फ्री परफॉर्मन्स फ्रॉम मी. कंपल्सरी. हा, ये. कंपल्सरी. हे कंपल्सरी होतं. कंपल्सरी. हा. हा. तर मला असं वाटते की हे खूप ग्रॅज्युअल प्रोग्रेशन होतं. म्हणजे इव्हन हम्म. 10वीच्या परीक्षा जेव्हा सुरू होत्या ना, तेव्हा हम्म. कधी-कधी माझे आई-वडील म्हणायचे की "आता बास झाला आता अभ्यास. तुझा पेपर आता 3 दिवसानंतर आहे. चल आपण सिनेमाला जाऊ." हम्म. असं म्हणून ते वाव. हां, दे यूज्ड टू टेक मी अँड दे यूज्ड टू बी व्हेरी प्रॅक्टिकल अबाउट थिंग्स की यू हा. नो. आणि स्लोली व्हेन दे स्टार्टेड सीइंग की शाळेत आय एम डूइंग वेल ऑन स्टेज अॅन्युअल डे मध्ये हम्म. किंवा आय वॉज टेंडिंग टुवर्ड्स दॅट. तेव्हा माझी आई म्हणाली की तुला खरंच इंटरेस्ट असेल तर फिल्म इन्स्टिट्यूटला जा. आणि हा. तेव्हा मी डिनायल मध्ये होतो. खरं तर उलटं झालं आमच्या घरी. मग वाव. युजली पोरं म्हणतात की नाही मला वेगळं काहीतरी करायचं आणि पेरेंट्स म्हणतात की हम्म. नाही नाही नाही, आधी तू इंजिनिअरिंग कर मग जे हवं ते कर असं. करेक्ट. पण हम्म. माझे आई वडील असं की तुला हवं ते कर, फक्त ऑनेस्टली कर. आणि आय वॉज लाईक नाही नाही, हा. बॅकअप पाहिजे, बॅकअप डिग्री पाहिजे आणि आधी मी जॉब करीन आणि हे ते वगैरे वगैरे वगैरे. अर. आणि बीएमसीसी हो ना, आणि बीएमसीसी नावाचं जे ऑसम ऑसम सॉस कॉलेज आहे, जगातला भारी. माझी आई हा. मला म्हणाली, की "तू तू बीएमसीसीला जा. तिथे ना कल्चरल वाव. गोष्टीला खूप वाव आहे. तिकडनं खूप कलाकार आलेत, म्युझिशियन्स आलेत जे प्रोफेशनली काम करतात. तर तू तिथे जा." आणि आय हॅड ग्रेट मार्क्स इन 10th त्यामुळे फर्स्ट लिस्टमध्येच मला मिळालं. ये. हां, पण मी गेलो नाही गं तिथे. कारण आय वॉज सो हा. हो का, देअर वॉज ॲक्चुअली तेव्हा आणि आत्ता सुद्धा ॲक्चुअली आत्ता इज मच बेटर. देअर वर 2 सिद्धार्थ मेनन्स. हम्म. हा. वन हू इन हिज 4 वॉल्स वॉज एक्स्ट्रीमली कॉन्फिडंट आणि बाहेर गेल्यावर ही वॉज एक्स्ट्रीमली अंडर कॉन्फिडंट आणि क्लॉजेटेड आणि एक्स्ट्रीमली शाय. अँड ॲक्चुअली ही हम्म. वॉज नॉट शाय, ही वॉज जस्ट अंडर कॉन्फिडंट. आणि मी पहिल्या दिवशी मी बसलो लेक्चरला आणि हम्म. आले सीनियर्स की ज्यांना नाटकात काम करायचंय त्यांनी पित्ती हॉल नावाचा हॉल आहे तिथे या. तर हम्म. मी म्हणलं ठीक आहे, चला, चला, चला. आणि मला अजूनही आठवतंय मी जात होतो पित्ती हॉलकडे. मला निपुण दिसला बाहेर हा. आणि हा. काही अशी यंग पोरं दिसली आणि ते सगळं मला दिसलं आणि मी इतका इंटिमिडेट झालो. आय डोंट नो फॉर व्हॉट. हम्म. का आय डोंट नो. हम्म. मी ओव्हरवेल्म झालो आणि मला भीती वाटली आणि म्हणलं हा. नाही, हे नाही जमणार आहे आपल्याला. हे नाही जमणार. असं अरे. म्हणून मी यू-टर्न मारून मी गेलो परत. मी घरी गेलो स्ट्रेट. हा. हा. आणि मी घरी निर्णय घेतला की मी अभ्यास करीन आणि मी लुख्खेगिरी नाही करणार.
मग हे नाही तर हा मी अभ्यास करीन आणि आय वॉज गुड इन स्पोर्ट्स ऑल्सो, सो आय वॉज लाईक हेविली इन टू स्पोर्ट्स अँड स्टफ. हा पण देयर वॉज सम मिसिंग पीस विद इन मी आणि हा somehow I managed to do one English play in Pune with one group आणि that also I was so reluctant. माझी खूप एक हम्म, जवळची चाइल्डहुड मैत्रीण आहे, प्रियांका असं तिचं हम्म, नाव आहे आणि शी इज अ हम्म, ग्रेट डान्सर अँड शी इज अ ग्रेट परफॉर्मर. So she was a part हम्म. of that group and she said that Sid, I know you, why don't you just come? Why don't you just come and audition? मी म्हटलं no हा यार, पिऊ नो, I used to call her पिऊ. I said नाही यार पिऊ, हा मी नाही, I'm not coming, I'm not coming. Said नाही हा नाही तू ये, तू ये, तू ये, तू ये. असं करून तिने मला फोर्स करून she got me to that audition where I had to हम्म. sing, dance and act all three. Okay. Yay! And I did that and I got the lead role. And I did, Wow. and I did that play. That play was very basic. It was very basic, but the हा people were great. आणि ते हा इट वॉज अ युथ ग्रुप बेसिकली आणि ते एक नाटक करायचे वर्षातनं आणि जे काय हा प्रोसिडिंग ते चॅरिटीला देऊन टाकायचं असं त्यांचा अजेंडा होता. आणि ओके त्या शोला अभय महाजन आला होता. हा आणि अभय मला नाटकानंतर येऊन भेटला, तो म्हणला नाटक खूप बेसिक होतं पण तू कमाल होतास हा रे. तू एक हा काम कर, तू पित्ती हॉलला ये, आम्ही थेस्पोसाठी एक इंग्रजी नाटक करतोय, तर तू ये. मी म्हणलं नाही रे अभय. मी म्हणलं, तो म्हणला अरे तू ये रे, तू ये असं म्हणून. मला अभयचा आवाज ऐकू हा आला. हा असाच 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 बोलला तो सेम. तर मी हो म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी गेलो अँड देन देयर वॉज नो लुकिंग बॅक. म्हणजे वन प्ले हम्म. आफ्टर दी अदर. मग थेस्पो वी वन. मग ऑडिशनसाठी फोन. वाव आणि दॅट लेड टू माय फर्स्ट फिल्म पेडलर्स विच वॉज इन हिंदी, which was या produced by Anurag Kashyap. And you won't believe, हम्म. I couldn't even dream. म्हणजे मी अनुराग कश्यपच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तेव्हा जस्ट हम्म. डेवडी, ब्लॅक फ्रायडे वगैरे हे गुलाल हो बिलाल असं हो बघून आय वॉज लाईक मी कुठे आलोय यार, हे म्हणजे काय चाललंय हे. आणि दॅट फिल्म हॅपन्ड आणि मग द नेक्स्ट थिंग आय वॉज डुईंग मराठी फिल्म्स आणि सडनली मी जस्ट काम करायला लागलो. आणि इवन इन वाव ऑल ऑफ दिस, जस्ट बिफोर माय फर्स्ट फिल्म इन फॅक्ट, मला खूप हम्म. आय हॅड अ बिग आयडेंटिटी क्रायसिस. हम्म. आणि ते मला लक्षात आलं की ते माझ्यातच होतं. म्हणजे देयर वॉज वन थिंग टिल कॉलेज. मी असं होतं की चला हम्म. कॉलेज आहे ना, म्हणजे आपल्याला लोकांना हम्म. सांगायला आपण काही सांग. आय वॉज सो बॉदर्ड अबाउट व्हॉट पीपल थिंक. त्यामुळे लोक मला विचारायचे की राईट तू काय करणार आहेस पुढे. तर मी वाटेल ते हा सांगायचो. मी ना MBA, मी कॅट साठी मी बसणार आहे, किंवा हा मी इकॉनॉमिक्स मध्ये मेजर करणार आहे आणि मग MBA करणार हा आहे लंडन मध्ये वगैरे. असं मी काही वाटेल ते बोलायचो. आणि माझे मार्क कडक होते, त्यामुळे नोबडी हॅड एनी प्रॉब्लेम्स विथ मी डुईंग ऑल ऑफ करेक्ट ऑल ऑफ दिस. माय पेरेंट्स सो हम्म. नेव्हर हॅड. हम्म. हा आणि स्लोली पेपरात नाव, फोटो, आणि मग पीपल वर काइंड ऑफ लाईक व्हॉट इज दिस, व्हॉट द हा हेल. अँड देन ॲज कॉलेज स्टार्टेड गेटिंग डन, आय वॉज रिअलायझिंग हा की आता कॉलेजचा अंब्रेला नाहीये माझ्या डोक्यावर. हा म्हणजे तिथपासून ठीक आहे, पण आपल्याला जर उतरायचं असेल, कसं उतरायचं आय डोंट नो. आणि हम्म. काहीतरी बॅकअप हवा, काहीतरी अजून अभ्यास करायला पाहिजे, मास्टर्स करायला पाहिजे. हम्म. हम्म. आणि आय अप्लाइड फॉर MA इकॉनॉमिक्स इन पुणे युनिव्हर्सिटी. हम्म. आणि आय गॉट थ्रू द फर्स्ट राऊंड आणि इंटरव्ह्यूसाठी मला बोलवलं. आणि मी त्या हम्म. इंटरव्ह्यू मध्ये गेलो आणि त्यांनी हम्म. मला विचारला पहिला प्रश्न की तुला काय करायचंय ह्या हम्म. हे जे डिग्री आहे त्याच्याबरोबर तुला हम्म. काय करायचं आहे फ्युचर. हम्म. तर मी म्हणलं नाही, मला इकॉनॉमिक्स आवडतं. आय रिअली डिड लव्ह हम्म. इकॉनॉमिक्स. आय लव्ह द सब्जेक्ट. हम्म. मी म्हणलं हम्म. की मला आवडतं म्हणून मला अभ्यास करायचा आहे. मला माहित हम्म. नाही मी काय करणार आहे. हा तर त्यांनी मला विचारलं की ठीक आहे, मग इतर काय हॉबीज काय आहेत. मी म्हणलं नाही, मी नाटकात खूप काम करायचो, अजूनही करतोय रादर. हम्म. जे हम्म. पुण्यातले जे जरा नावाजलेले थिएटर ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर मी काम करत असतो रेग्युलरली. हम्म. हम्म. तर ते म्हणलं की बर कोर्स नंतर मग तू करणार आहेस का. म्हणलं हो, आय इंटेंड टू, पण कसं आहे म्हणजे कॉलेजमध्ये अटेंडन्स वॉज व्हेरी लिनियंट. ते म्हणलं नाही, इथे 75% आहे अटेंडन्स. तर हम्म. म्हणलं बर. तर त्यांनी मला विचारलं की तुला खरंच काय करायचं आयुष्यात. तर मी म्हणलं नाही मला माहित नाही, पण मला हे हा आय वॉन्ट टू स्टडी इकॉनॉमिक्स, तेवढं माझं पक्क आहे. हा ते झालं, द इंटरव्ह्यू वेंट वेल. आय गॉट हा ऍडमिशन. माय नेम वॉज वाव 4th इन द लिस्ट.
आणि दॅट्स वेअर द डिलेमा स्टार्टेड. मी घरी असा बसलो होतो की आता काय काय करू, आणि माझे आई वडील असे जनरल होते आणि त्यांना लक्षात आलं की हा काहीतरी, म्हणजे त्यांना दे गॉट वरीड, लाईक माय डॅड वॉज थिंकिंग की इज ही इनटू ड्रग्स और समथिंग, लाईक ही म्हणजे ही स्टार्ट आस्किंग मी की तू सिगरेट ओढायला लागलायस का वगैरे. मी म्हटलं "हा, नाही मग असं काही नाहीये." तो म्हटलं नाही नाही मला सांगत जा, "नाही, तुला जे काय करायचंय सिगरेट दारू वगैरे तू ते करू शकतोस, तुला माहिती आहे ना." आय वाज लाईक हो नो नो इट्स दॅट्स नॉट द इश्यू हिअर, कारण and he was way cool. Like, I get my swag from him, to tell you very honestly. Whatever I have, I mean, whatever people say, "Tu म्हणतेस heartthrob, bigthrob वगैरे." I mean, he was very much a heartthrob in his day. ओ तर I give all the credit to him. तर मी म्हणत नाईस. होतो की नाही असा ऍडमिशन मिळालंय, तर ही वॉज लाईक वाव कॉंग्रॅट्स. म्हणलं नाही पण आय एम नॉट, मी काय करू, मला एक नाटक मिळालंय जंगलनामा नावाचं, गुलजारांची कथा आहे आणि इट्स इन ओ हिंदी आणि खूप चांगला रोल आहे, पण द टाइम कमिटमेंट आय डोंट नो दिस दॅट. तर माझी आई म्हणली नाटक कर, कोर्स नंतर कर. म्हणलं असं कसं होईल, एक वाव. इयर ड्रॉप होईल. ती म्हणली काय इश्यू काय आहे मेन, म्हणजे तुझा इश्यू काय आम्हाला कळतच नाही, तू नीट सांग ना. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं आय वॉन्ट टू गिव्ह दिस ऍक्टिंग थिंग अ शॉट, पण मला भीती वाटते. मला प्रचंड भीती वाटते. मला असं वाटते की काहीतरी आधी अभ्यास करावा आणि काहीतरी बॅकअप असावं. तर ते म्हणाले की हे बघ तुला काम मिळतंय ना आता, म्हणजे तुला नाटक मिळतंय ना. म्हणलं नाही पण पैसे नाही मिळणार. ते म्हणली ते सोड, तुला काम मिळतंय ना. मी म्हणलं हो. ते म्हणले काम कर, तू कर ना तुला जे हवं ते, बिकॉज आय डोंट सी युअर रिअली फीलिंग दिस होल लेट मी स्टडी नाव काइंड ऑफ वाईब. अभ्यास कधीही करू शकतोस तू. ओके. हा. वाव. अँड आय वॉज लाईक व्हॉट आर दीज पीपल सेईंग. तर ती म्हणाली हो, म्हणजे माझं असं झालं की हे किती कलंक है ये, मतलब आई वडील के नाम पे. हो म्हणजे आई बाबा म्हणतात नाटक कधीही हा करता येईल, आधी अभ्यास कर. हो. आणि इथे स्ट्रेट उलट. आणि आय वॉज लाईक व्हॉट आर यू इवन सेईंग. तर ती म्हणली या जस्ट, आय सेड बट व्हॉट इफ आय फेल. ती म्हणली तू फेल हो ना आधी, मग बघू ना आपण फेलचं काय करायचं. तू फेल तर हो. मला वाटलं तू फेल झालायस ऑलरेडी, पण तसं दिसत नाहीये मला. अच्छा. तू बऱ्यापैकी सक्सेसफुल वाटतोयस आम्हाला. म्हणजे ऍडमिशन पण तुला मिळतंय, तुला नाटक पण मिळतंय. आता ह्या स्टेज मध्ये अजून काय मी बोलू आता. राईट राईट. आय वॉज लाईक ओके फाईन, करतो नाटक, करतो, चल करतो. असं म्हणून मी सारंग साठे आमचा दिग्दर्शक होता, मी साठेला फोन करून सांगितलं मी ऑन आहे. इकॉनॉमिक्स वगैरे गेलं खड्ड्यात, मी ऑन. आणि मग त्याच्यानंतर आय ऍक्सेप्टेड. म्हणजे कारण तेव्हा लोक पण यूज टू ऍड अ लॉट. जर कोणीतरी विचारलं काय करायचंय आणि असं म्हणालो ना मी की मला ऍक्टर व्हायचंय, तर ते असे ओ किंवा ते निघून जायचे. मग एकदा मला आठवतंय एका पार्टीत कोणीतरी मला असं विचारलं होतं, वी वर ॲट समबडीज प्लेस, आणि दॅट वन अंकल वॉज देअर. ही टूक इट अ लिटल टू मच टू हार्ट, that he thought I was really not doing well in life. आणि he said बेटा क्या है ना कि एक्टिंग वैक्टिंग सब ठीक है, लेकिन हर कोई शाहरुख खान नहीं बनता है. आणि तर आय वॉज शेकन इनसाइड, पण आय डोंट नो व्हॉट केम ओव्हर मी. मी म्हणलं विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू शाहरुख खान, मैं अगर शाहरुख खान बन जाऊंगा तो सिद्धार्थ मेनन का क्या होगा. आणि त्यांना काय म्हणावं हे सुचलंच नाही. आणि तिथनं मी थेट त्या माणसाच्या नजरेतून मी गेलो. आणि आय वेंट टू दॅट, आय डोंट इवन रिमेंबर हुज प्लेस इट वॉज. आय वेंट टू द बाथरूम अँड आय स्टार्टेड क्राईंग. म्हणजे मला असं आय कुडंट बिलीव्ह मी काय बोललो, काय झालं. आय डिडंट नो अपसेट विथ दिस मॅन और आय वॉज अपसेट विथ माय सेल्फ. पण दिस इज जनरली नो व्हॉट द बट स्टोरी इज. मला असं वाटतं की किती भारी उत्तर दिलंस तू सीड त्या काकांना. म्हणजे नॉट आउट ऑफ इगो, पण खरं आहे ना की म्हणजे जर मला अभिनय करायचा असेल तर मला कोणासारखं तरी नाही व्हायचं. मला माझं आय वॉन्ट टू मेक माय मार्क ना. हो ना. म्हणजे आणि तो तू केलायस. आय मीन मला असं वाटतं की सिद्धार्थ मेनन ही इज नॉट शाहरुख खान. आणि मला जर मला कोणी झालं की चूज बिटवीन तू, तर मी तर आय विल बी टॉर्न. ओके. यू नो व्हॉट तृप्ती, दोघं आवडतात.
let's three of us, let's meet SRK, you, me, and I'm going to ask you the question when प्लीज both of us प्लीज are हे in बघ, front मी of you. तर एकतर SRK माझ्या समोर असेल तर मी मरेन तिथे. हो. मी जवळपास फाडेन सुद्धा अरे यार. दोघांमध्ये, म्हणजे तू घे दोघं घ्या. डूड, ही म्हणजे मी कधीच स्टारस्ट्रक नसते कुठल्याच, म्हणजे अमिताभ बच्चनजींनी पण मला कधीतरी एकदा नाटकाच्या विंगेत येऊन ग्रेट काम केलं असं वगैरे बोलले होते, पण असं हा असं नाही होत. पण स्माइल प्लीजच्या आमच्या ट्रेलर लॉन्चला जेव्हा शाहरुख खान आला आणि ना, अरे विक्रम खूप गडबड करतो की चला चला निघा, खूप उशीर झाला होता आणि सगळ्यांना शाहरुख मिठी मारत होता आणि मी निघून गेले होते तोपर्यंत, कारण आपण गरीब बापडे ना. तर मी ना अशी वळून बघत होते आणि मग आमची नजरानजर अशी झाली, तर मी त्याला फक्त असं म्हटलं, आय वॉन्ट टू हग यू, आणि तो इट वॉज ऍक्च्युअली अ काजोल अँड शाहरुख मोमेंट. सो पलट मेरी मी जान. ब्लॅक कलरच्या साडीत धावत जाऊन त्याला मिठी मारली ना, असं Man. Oh, you need to know what I told Shahrukh when I met him. एक तर बोल साल्या, तुम्ही सगळे बेतालची लोक ज्यांनी खूप वेळ घालवलाय शाहरुख खान बरोबर. खूप नाही ग, मोजून 1 तास 15 मिनिटं मोजून. पण तरी खूप झालं ना. मी अशी 30 सेकंदाची मिठी मारली त्याला फक्त. खूप पण काय बोललास तू शाहरुखला, काय बोललास? एक तर पहिल्यांदा जेव्हा मी भेटलो, ही हॅड कम ऑन सेट आणि ही वॉज सिटिंग इन अ रूम वॉचिंग द रशेस वगैरे, तर कोणीतरी आलं की शाहरुख सरने बोला आपको. मी म्हणलं ओके ठीक आहे आलो. सो म्हणून मी गेलो आणि लाईक अ स्मॉल किड ही वॉज वॉचिंग द रशेस अँड गेटिंग एक्साइटेड अँड ही वॉज ॲट द एज ऑफ द सीट अँड ऑल. आणि मी त्या झॉम्बी मेकअप मध्ये होतो आणि ही वॉज सो काइंड. ही लुक्ड ॲट मी अँड ही वॉन्टेड टू say ki, oh my god, what's wrong with you? But suddenly I could see his expression change and gave me the most pleasant smile. And I said, sir, such an honor to meet you. He said, no, the pleasure is all mine. असं म्हणून, and मी फौजीच्या कॉस्ट्युम मध्ये होतो आणि I was like, the first time I'm meeting Shahrukh, I'm in a फौजी costume. Like this is unreal. Like this is some universe. I don't know what it is. आणि सेकंड टाइम ऑफकोर्स बेतालच्या पार्टीला ही केम अँड he was talking to everybody and he was clicking pics with everybody. And I don't know why when he was talking, मला असं I don't know, मला काहीतरी कनेक्ट जाणवलं यार त्याच्याबरोबर, कारण he was talking our language, जसे आपण आत्ता बोलतोय ना. He was literally talking our language ki, we should be hungry, we should not know, we should delve in the unknown, like even I don't know what I'm going to do next, and we as actors should do this वगैरे असं सगळं आम्ही बोलत होतो जनरल. आणि फोटो काढून झाला आणि मी I just told him, I said, Shahrukh sir, I hope I get to meet you someday because I think I have a lot I want to talk to you about. And I just want to sit and talk to you. That's it. Whenever I hope that happens. And he said, yes, inshallah, it'll happen. असं म्हणून I was like, yeah. पण तुला माहितीये का, मी एक माझी स्वतःसाठी फिल्म लिहितीये आणि आता हे गोलगप्पावर आलंय, सो कोणी असेल प्रोड्युसर तर प्लीज मला सांगा. मी स्वतःसाठी एक फिल्म लिहितीये आणि इट्स टिपिकली तृप्ती खामकर टॉम बॉय क्रेझी लग्नासाठी मुलगा शोधते टाईप ऑफ फिल्म. आणि त्याच्यात द ओपनिंग ऑफ द फिल्म इज आय वॉन्ट टू रोमॅन्स शाहरुख खान. की ओपनिंग ऑफ द फिल्म इज ओनली ते सूरज हुआ मध्यम स्पेस मधला, म्हणजे द ओनली टाइम यू विल सी तृप्ती खामकर इन द बेस्ट, लाईक वाव साडी आणि एकदम असा फुल म्हणजे असं हिरोईन मटेरियल, ते तेवढं त्या गाण्यात असणार आहे. त्यानंतर मी येणार आपल्या अवकतीवर वगैरे. मी त्या स्क्रिप्टच्या ओपनिंगला लिहिलेलं आहे की शी रोमॅन्सेस शाहरुख खान असं. सो प्लीज इफ you are listening, Mr. Shah Rukh Khan, please. He will, inshallah. It'll happen, Trupti. It'll happen. I know, man. Yeah. So cool. And if he doesn't, then I do a very good SRK impersonation. So I'll be more than willing to do a cameo as Shah Rukh. Sid.
मी तुला त्या ऍक्च्युअल हिरोसाठी बघत होते, पण ठीक आहे, ओ तुला नाही नाही कॅमिओज नाही, करायचं मग ठीक असेल. आहे. नाही मग ठीक आहे. मग ठीक आहे. मग मी ऑन आहे. मी ऍक्च्युअली हिरोसाठी ऑन आहे. है ना? मला हा कसं माहिती हा असणार ना, मी आपला बघ हा केला ते ऍक्टर, आता मी कुठे सगळं मला तिथे काम सांगितलं मिळेल. तर लोक माझी स्टोरी चोरी करतील ना रे. खरं आहे, बरोबर आहे. नाही चला पुढे पुढे. बट आपण ना एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्याच्या पलीकडे येऊन आपण तुझ्या बाकीच्या फिल्म्स आणि तुझी जर्नी आणि मोर अबाउट बेताल आणि मोर अबाउट आलादीन आणि मोर ये. अबाउट अरेबियन नाईट्स बद्दल आपण बोलणार आहोत. ऊ. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि त्याच्या पलीकडे येऊन गप्पा मारूया सिद्धार्थ मेनन सोबत. ब्रेक. Hey everybody, welcome to another great week on the IVM Podcast Network. If you're not following us on social media, please do. We're IVM Podcast on Twitter, Facebook, and Instagram, as I'm sure you know by now. I would like to thank our sponsors this week, Paytm Money and Intel. They've been extraordinary sponsors and we couldn't appreciate them more. It's been a really, really cool week on the network. We've had Ashwin Sanghi on Cyrus Says. We had Masaba Gupta on Advertising is Dead. You should definitely check out Vivek Lath, who showed up on Storytellers and Story Sellers. A close friend and partner of ours, Karthik Paricha, was on the Pragati podcast talking about the future of podcasting, which I think is really, really interesting. And I would like to ask people to check out All Things Policy and what they've been doing. They've been having some really interesting discussions about India's challenging relationship with China as we go forward. And I think that would be a great thing for you guys to check out. So with that, let's get you back to your show. हे वेलकम बॅक. आपण गप्पा मारतोय सिद्धार्थ मेनन सोबत, जो माझा ऑफकोर्स म्हणजे जर तुम्ही म्हणाल शाहरुख का सिद्धार्थ दोघं असं मी म्हणेन. पण माझ्या बर्थडे साठी या स्पेशल एपिसोड वरती सिद्धार्थ आला, त्यामुळे त्याला ब्राउनी पॉइंट्स आपण देऊ. ये So sweet, such a sweetie you are. सो ऍक्च्युली माझ्याकडे उत्तर आहे. तू जर शाहरुख खानला समोर आणलंस आणि म्हणलास ना की आमच्या दोघांपैकी कोण, तर मी तुला धरीन आणि आपण दोघं मिळून त्याला मिठी मारू. सो वी आर सॉर्टेड. Superb. It's a win-win. Actually, the biggest win is for Shahrukh that he gets Trupti and Siddharth to hug in one go. येस for येस. sure. तर मला सांग सिद्धार्थ, तू खूप फिल्म्स केल्यास, तू इकडनं तिकडनं. सो आता ही जी तुझी मोठी जर्नी आहे ना खूप सगळ्या फिल्म्सची, आणि मग नंतर तू आता बेतालपर्यंत येऊन पोहोचलास, विच इज ऑल्सो अ ग्रेट नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीज, जी खूप वेगवेगळ्या कारणांसाठी स्पेशल आहे. कारण ती निखिलची नेटफ्लिक्स सिरीज आहे, Right. ती तुझी आहे, ती मंजिरीची आहे, Right. मग सुचीची सुचीची आहे, आहे. आपला जितूचा आहे. जितेंद्र जोशी आहे, कृष्णा बिष्ट आहे, असे Yeah. सगळे माझे मित्र त्याच्यात, त्यामुळे ते स्पेशलच आहे. बट कसा हा प्रवास कसा झाला? हाऊ डिड यू गेट टू दिस नेटफ्लिक्स प्लेस? तर actually Netflix, there's a very interesting trivia which many people don't know actually. Ki my journey with Netflix started even before Netflix had an office in India actually. ओ तर I had done film called Love, Love, if you know that Ah. film. या Me and Shiv Pandit, and there's this actor who is unfortunately no more. We lost him right after the film, Dhruv Ganesh. That was a very छोटूसा एक film, आणि it's way ahead of its time, आणि we were like roaming festivals आणि असं सगळं, आणि eventually Netflix USA saw it in one of the festivals. I think they saw it in Mexico. South by Southwest नावाची एक फेस्टिवल आहे खूप फेमस, जी मेक्सिको मध्ये ते होते, आणि ग्वाडलाहारा आय थिंक, या. आणि तिथे दे ऑफर्ड टू बाय द फिल्म आणि गिव्ह अ वर्ल्ड वाईड नेटफ्लिक्स रिलीज. हा, तर दिस फिल्म रिलीज्ड मे 2015, आणि तेव्हा ते अजूनही आहे नेटफ्लिक्सवर वर्ल्ड वाईड. आणि तेव्हा लोकांना भारतात माहितीच नव्हतं, म्हणजे काही लोकांना माहिती होतं की नेटफ्लिक्स काय आहे ते, पण बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की काय आहे. आणि मग जेव्हा आम्ही सांगायचो की असं असं आहे, आणि ते म्हणायचं की अय्यो पर मंथली सबस्क्रिप्शन आहे वगैरे, नाही आम्हाला हे नको वगैरे, सो वी वेंट थ्रू दॅट होल थिंग. आणि तेव्हापासून आय एम सीइंग की नेटफ्लिक्स इज कम इन इंडिया, अँड दे आर प्रोड्युसिंग कॉन्टेंट आणि हे ते वगैरे वगैरे. सो आय वॉज ऑलवेज वॉन्टिंग की अरे नाही, आता नेटफ्लिक्स ऑफिशियली भारतात आले, तर त्यामुळे
अँड देर अक्वायरिंग फिल्म्स ऑल्सो. म्हणजे मराठी सिनेमे पण खूप, म्हणजे मुरंबा मला आठवतंय, आय वॉज टॉकिंग टू मिथिला अँड दे वर लाईक, अरे मुरंबा नेटफ्लिक्सने घेतलाय आणि तुला माहितीच असेल की कसं आहे. लाईक या इट्स ग्रेट की तुमची फिल्म खरोखरच पोचेल कोपऱ्यात. राईट. तर आय वॉज लाईक ओके ओके ओके. आणि मला असं लक्षात आलंय की जर आपल्याला काम हवं असेल ना, तर फॅमिली सोबत प्लॅन्स करावेत. कारण काय झालं की जोवर आपण काहीतरी त्यांच्याबरोबर प्लॅन नाही ना करत, तोवर काम येतच नाही. किती खरं आहे ना. मुंबई पुणा एक्सप्रेस हायवेवर गाडी लागली की ते असं चढेपर्यंत फोन येतो, कुठे आहेस, ऑडिशनला यायचं. ऍब्सोल्युटली. आणि हे माझ्याबरोबर खूप झालंय. हे पेडलर्सच्या वेळेला आय गॉट अ कॉल व्हेन आय वॉज ऑन अ ट्रेन टू केरला विथ माय डॅड. अय्यो. आणि काय झालं की माय वाईफ पूर्णिमा हॅज नेव्हर बीन टू युरोप. तर ती अशी होती की सर प्लीज यू टेक मी वगैरे. म्हटलं चल चल चल, या वर्षी आपण चाललो आहोत. आपण जून 2019 हे आपण वी आर गोइंग टू ग्रीस ऑर स्पेन ऑर समथिंग, डोंट वरी वगैरे. हा, तेव्हा आला ना. आणि त्याच्या जस्ट आधी आय हॅड गिव्हन दिस ऑडिशन फॉर दिस बेताल सिरीज. आणि दे सेड इट्स फॉर नेटफ्लिक्स आणि हे ते. आणि द ऑडिशन वॉज व्हेरी वियर्ड. असं काहीतरी ते म्हणत होते की आप ना ये होते हो. आणि इट वॉज नॉट अ सीन फ्रॉम द फिल्म, इट वॉज अ सीन फॉर, दे हॅड मेड अ सेपरेट सीन फॉर द ऑडिशन. आणि दे वर लाइक आप ऐसे बात कर रहे हो आपके बड़े भाई से, और एंड में आप ना जॉम्बी बन जाते हो. मैं बोला क्या? ये क्या है? नहीं वो थोड़ा है, लेकिन अरे सिद्धार्थ आप कर लो ना, बहुत बहुत बढ़िया है, आप कर लो. मी खूप कन्व्हिन्सिंगली मी केलं काहीतरी आणि मी निघून आलो. मी म्हणलं कॉल पूर्णिमा, काय ऑडिशन घेतात यार लोक आजकाल वगैरे, आय डोंट नो वगैरे. असं म्हणलं ठीक आहे चल जाऊ दे, चल सोड. आणि चला युरोप. आणि द डे बिफोर वी वर गोइंग टू बुक आवर तिकीट्स, आला ना फोन की सेड देव लाइक यू, वी गोना लॉक यू. आय सेड व्हेन इज द शूट? जून. आय सेड अरे यार ऐसे मत करो क्या, ऐसे मत करो. अँड आय कुड सी पूर्णिमाज हार्ट ब्रेक. शी वॉज लाईक, परत झालं ना असं की परत झालं ना, आपण काहीतरी प्लॅन केला आणि तुला. तर मी तिला म्हणलं तू आत्ता सांग, मी नाही म्हणू का सिरीजला, मी नाही म्हणू का, तू सांग. ती म्हणली नाही तू वेडा आहेस का, असं कसं, तू जाऊ दे चल आपण नंतर जाऊ, असं म्हणून. आय वॉज लाईक, आणि दॅट्स हाऊ बेताल हॅपन्ड. अँड आय एम सो ग्लॅड इट हॅपन्ड. कारण द पीपल इन इट यू मेन्शन्ड, they're all one of a kind. आणि we had so much fun making the whole thing. आणि ते खूप ऍप्टली, जे माझ्याबरोबर कधीच घडत नाही की ऍप टाइमला गोष्टी रिलीज व्हायला पाहिजे, हे आपण जे म्हणतो ते कधीच होत नाही. ते बेतालमध्ये झालं. लॉकडाऊन मध्ये आय वॉज टू कीप थिंकिंग की अरे यार दिस इज अ गुड टाइम फॉर द सिरीज टू कम. आणि इट केम. And it did very, very well. And Purnima saw the series and she said, okay, that was really worth not going to Europe. Not going to Europe. I was like, हाँ, ये hit हो गया अभी series. नशीब बापरे. नाहीतर ती म्हणाली असते पण मग तुम्ही युरोपला गेलाच नाही आहात का त्यानंतर? कुठे लॉकडाऊन आम्ही. या सो सॅड. मला वाटतं आपण असं काम करू की मला लॉकडाऊन नंतर कोणी बॉयफ्रेंड मिळाला तर आपण त्याला घेऊन जाऊ, नाहीतर तुम्ही आणि पौर्णिमा आपण तिघं जाऊ. अरे ऑन. आणि मी तुम्हाला असं खोपच्या मध्ये फिरवून आणेन भारी. हो ऍब्सोल्युटली तिला, कारण युरोप इज जान. हो. खरं तर कधी कधी मला असं वाटतं की मी युरोपियन आहे का असं मला फील येतं कधी कधी, की बस तू माझा सोलमेट आहेस हे तुला कळलंय का. पण आपण आहोत असं मला वाटतंय तृप्ती. कारण तुला फॅमिली. सोलमेटचं डेफिनेशन माहितीये ना तुला. म्हणजे सोलमेट इज नॉट नेसेसरीली अ लव्हर ऑर अ पार्टनर. सोलमेट कॅन बी एनीबडी. तर एक्झॅक्टली.
आणि सोल फॅमिलीज पण असतात माहितीये ना तुला, हो की खूप सगळे सोलमेट्स असतात आणि आपण त्या सगळ्या सोल फॅमिलीला बिलॉंग करतो, खूप लोक करेक्ट. एकत्र. हो त्यामुळे डोंट वरी. वाव. वाव. पण तुला अजून एक गंमत सांगते, की ते अलादीन जे नाटक होतं ते असं फुल बिग बजेट, खूप महागाची तिकीटं वगैरे असं जे नाटक होतं, त्याच्यासाठी मी पण ऑडिशन केलं होतं. आपण भेटलो तो तुला आठवते? हो का? ऑडिशनला? या म्हणजे तू होतीस आणि वीरा सक्सेना होती तुझ्या बरोबर हो. आणि मी जात होतो ऑडिशनला आतमध्ये आणि वी मेट आउटसाइड. करेक्ट 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 करेक्ट. पण माझं झालेलं की किधर मला कुठे घुसवता तुम्ही या अलादीन मध्ये, असंही झालं होतं. पण मग त्यानंतर जेव्हा मला कास्ट दिसली तेव्हा असं झालं की अरे यार मंत्रा पण आहे आणि मग सीड पण आहे, अरे मग हा पण, मला पण घ्या. आणि But तृप्ती, we would have spent what a a whole beautiful 2 show. years together. या Anyway. पण जाऊ दे, इट वॉज अ लिटिल अनफॉर्च्युनेट मे बी, कारण मला बरंच काहीतरी वेगळं वेगळं करायचं होतं, त्यामुळे अलादीन डिड Right. नॉट हॅपन फॉर मी. पण तू अलादीनचं एक गाणं गाऊन दाखवशील का आम्हाला प्लीज? हो ऑफकोर्स. का म्हणजे तुला -1 ट्रॅक पाहिजे त्याच्यासाठी? नाही आय थिंक मी इतके शोज केलेत की विदाउट ट्रॅक पण मी गाऊ शकतो. खरं तर एका शो मध्ये तसं झालं माहितीये ना तुला. एक काय? काय झालं, दिल्लीत आम्ही शो करत होतो जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये. तर 2500 लोक होती समोर आणि सेकंड हाफ मध्ये टुवर्ड्स द एंड एक असं एक सोलो गाणं. there's a song called Proud of Your Boy. Okay, it's a very tough song to sing. We've had nightmares with that song. Baapre. Thank God to Disney and Book My Show for not removing me from that show because initially I used to sing it so badly. आणि there was like a reprise version at the end of the whole thing. आणि त्या गाण्याच्या जस्ट आधी साऊंडचा जनरेटर उडाला. ओ नो. हो. आणि इन-इयर आम्ही वापरतो ना, म्हणजे ज्यांना माहिती नाहीये, इन-इयर नावाची एक गोष्ट असते, ती हेडफोन सारखीच असते. तर आपल्याला ट्रॅक आणि आपला आवाज वगैरे हे ऐकू येतं. त्यामुळे आपण वी कॅन प्रोजेक्ट इन द राईट वे आणि इट वॉज व्हेरी फॅन्सी. आणि मला इन-इयर मध्ये काही ऐकूच येत नाहीये, माझा आवाज ऐकू येत नाहीये, ट्रॅक प्ले नाही झाला. मला वाटलं ठीक आहे कम्प्युटर हँग झालंय वगैरे वगैरे. लाईट आले, मी त्या लाईट आणि एका स्पॉटलाईट मध्ये मी गेलो असा आणि मी थांबलोय ट्रॅकसाठी, ट्रॅक वाजतच नाहीये. आणि आय वॉज लाईक की काहीतरी रॉंग झालंय, पण मी गायला लागलो. मी जस्ट आणि देन आय रिअलाइज की माझा पण आवाज बाहेर, आपल्याला कळतं ना की माईक ऑफ झालाय म्हणजे आपला आवाज एको वगैरे आपल्याला लगेच कळतं. म्हणलं ओ गॉड. पण मी गायला लागलो आणि मी आय sang like I don't know what. The audience understood something's wrong. The song finished. They started clapping. The people backstage started clapping. And they did the blackout after the song. And I went inside and I was like, what's happening? And Shruti, the director, came running. She only, the sound generator's gone. The sound generator's gone. I said, oh God. Oh, it was quite a moment. म्हणजे काय आता असं आहे. या बट अशाच वेळेला असे काही मोमेंट्स असतात आपल्या आयुष्यातले जे ऍज ऑन स्टेज ऍज ऍक्टर्स की यू चेरिश इट फॉर एव्हर. म्हणजे एकदा पिया भेरुपियाच्या पृथ्वीच्या प्रयोगाला लाईट गेले आणि पृथ्वी पिच ब्लॅक डार्क, काहीच दिसत नाही आणि लाईट गेले आणि आम्ही पण आम्ही आमचं चालू ठेवलं नाटक. डायलॉग बोलतोय म्हणजे जणू काही लाईट कधी गेलेच नव्हते. म्हणजे ते ते गेले आणि ते आले आणि नाटक चालू होतं. वी लाईक वाव, दिस इज अमेझिंग. हे मग ते गाणं गाशील का आमच्यासाठी प्लीज? प्राऊड ऑफ युअर बॉय. ओके. तर द थिंग इज दॅट मी गाऊ नाही शकत कारण की देयर विल बी लाईक अ स्मॉल लिटल कॉपीराईट इश्यू काइंड ऑफ अ थिंग, कारण डिझनी प्रॉपर्टी. अँड सो म्हणजे माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे की मी वेगळीकडे मी अंटिल आय हॅव देअर परमिशन मी गाऊ शकत नाही वगैरे वगैरे. तर पण ओके, मी वेगळं गातो ना काहीतरी. म्हणजे आय बी स्टील प्राऊड ऑफ ये
So, okay, okay, so that film which I spoke about earlier, which I did हा for Netflix called Love, हा त्याच्यात एक गाणं आहे which is not हा sung by me, it's sung by Tony Kakkad. पण ओके it's my film song and I have all the right to sing that no copyright will happen there. So I can बर sing that here. Okay. ओके एक चांद आसमां में रात भर ठहरा है, चांद को पता नहीं तेरा है या मेरा है, कोई भी ले जाए उसको, जाने उसका हक है किसको, बोलो ना हो, जाने तो, जाने तो, जाने तो इस बात पे फिर कभी बात कर लेंगे. That was like a small snippet of the song. वाव I've never rehearsed this song or anything, but and Tony sings it way better. But it's बट like one of वॉट my एव्हर all-time favorites. ती जी मुर्की होती जी निकल गई और वापस ही नहीं आई पण तुझ्या या हिंदी गाण्यात एक इंग्लिश फ्लेवर आहे ते Oh कदाचित म्हणजे मला yeah, अशी ग्लिम्स मिळाली की तू अलादीन मध्ये कसा गात असशील right. I have that. आता ते ट्रेनिंग आता माझ्यामध्ये आलंय ते. त्यामुळे आता काय मी सो आय एम प्राऊड ऑफ युअर बॉय क्लिअरली आणि या म्हणजे इव्हन दिस इंग्लिश सिंगिंग साठी पण एक वेगळ्या टाईपचं व्हॉइस कल्चर लागतं त्यालाही मेहनत लागते आणि आय एम शुअर यू गाईज डिड अ लॉट ऑफ दॅट खूप ट्रेनिंग टू सिंग खूप जास्त. पण मला सांग तू सिंगिंग साठी काही स्पेशल क्लासेस केले होतेस का तू जन्मजात आहेस सिंगर मी लहान असताना माय मॉम हॅड पुट मी फॉर कर्नाटिक क्लासेस, कारण ते साऊथ इंडियन हाऊसहोल्ड मध्ये ते होतच. ते होतं ते एकतर मुलींसाठी ते जास्त होतं की अरे मुलगी झाली तर टीच हर हाऊ टू सिंग, टीच हर हाऊ टू डू भरतनाट्यम, दॅट इज लाईक अ थिंग. अँड इफ इट्स अ बॉय जस्ट पुट हिम टू मॅथ्स ट्युशन. Put him to maths tuition. हो. नाही, साऊथ इंडियन बॉयज हॅव टू बी रट्टा विथ मॅथ्स. म्हणजे ते इट्स लाईक अ थिंग. काय आय डोंट नो काय आहे ते. म्हणजे म्हणजे माय फादर हॅज स्पेंड 3 years ऑफ माय लाईफ सेइंग की मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो ना तर पाडे मी असा म्हणायचो वगैरे. आणि मला हे काय म्हणजे What is this competition? हे कॉम्पिटिशन काय, मला नाही येत आता 7 टेबल, मग नाही येत तर काय मी काय. एनिवे, तर माय मॉम व्हेरी ग्रेशियसली इन्स्टेड ऑफ पुटिंग मी फॉर मॅथ्स ट्युशन शी पुट मी फॉर सिंगिंग क्लासेस. पण मी इतका माठ होतो ना ग, आय डिड नॉट अंडरस्टँड द ब्युटी ऑफ कर्नाटिक म्युझिक ॲट दॅट टाइम खरं तर. आणि यु नो दॅट सर यूज टू कम, दॅट सार मत्ताई सार, आय स्टिल रिमेंबर मत्ताई सार यूज टू कम. आणि ही केम 2 years ही टॉट मी. पण मी काय प्रॅक्टिस करायचो नाही. पण आणि ही यूज टू टेल की मिसेस मेनन युअर सन सिंग्स व्हेरी वेल बट ही इज नॉट प्रॅक्टिसिंग यू नो. अँड इट्स व्हेरी सॅड. आय थिंक वी शुड डिस्कंटिन्यू because he is not showing interest, you know, then there is no point, you see. So तर माझी आई म्हणली, she gave me such a look of disgust. आणि inside I was happy, पण कारण I didn't want to, I don't know, I don't know. आणि it just I think somewhere that little training which I had stayed with me. पण ऑब्व्हियसली ऍज यू सेड वेस्टर्न क्लासिकल हे खूप वेगळं आहे. म्हणजे ऍब्सोल्युटली यु नो जॅझ अँड यु नो फॉक्सट्रॉट आणि ऑल ऑफ दिस इज सो डिफरंट. तर आय न्यू अँड ऑफकोर्स म्हणजे आपल्याला इथे ऍक्टर व्हायचंय म्हणून आपण त्या ऍक्टिंग कडे इतका मी वळलो की मी गाणं मी विसरलो होतो खरं तर.
मध्ये राईट. मी राहुल देशपांडे बरोबर संगीत नाटक पण केले 2. आणि तेव्हा अ, राहुल डी असं म्हणतो त्याला, तर राहुल डी पण म्हणायचा की सिद्धू तू खूप छान गातोस, तू गायला पाहिजेस वगैरे. तर म्हणलं हो राहुल डी मला पण काय, तर म्हणलं की ठीक आहे आपण करू काहीतरी वगैरे असं तो बोलला. पण मी पण काय फॉलोअप नाही केला. आणि ऑफकोर्स इंग्लिश म्युझिक वॉज अ बिग पार्ट ऑफ माय लाईफ. यु नो मायकल जॅक्सन नावाचा जो गॉड आहे, जो आता गॉड झालाय खरोखर. आय वॉज सच अ एमजे पर्सन. I felt like he was the overall performer. Like he was, आणि when Aladdin happened, I was like, wow, I'm going to get to sing finally. म्हणजे मला असं झालं या. की, पण मला रिअलाइज झालं की आय हॅड अ गुड व्हॉइस, पण माझं टेक्निक 0 होता, 0. ते डायफ्रमॅटिक सिंगिंग आणि मी खूप नाकातनं गायचो मी, जे जनरली व्हायचं ते. पण सुझॅन जी डेमेलो नावाचे जे अजून एक गॉड आहेत म्युझिक मधले आपल्या भारतात, she really whipped me up into shape and taught me those vibratos, and I learned how to read music a little bit. म्हणजे फुल नाही येत मला, पण ते वाव, सो स्टाफ कूल. नोटेशन थोडस आणि दॅट्स हाऊ. आणि मला असं वाटतंय की वाव. आय शुड समवेअर, मला असं वाटतं की ते पुढे न्यायचंय मला कुठेतरी. गाणं नावाचं पण जे ते गोष्ट आहे. येईल, ते हळूहळू इट विल कम टू यू. हो. म्हणजे मला असं वाटतं की बरेचदा आता तर या लॉकडाऊन मध्ये तर हे खूप कन्फर्म झालंय की जे तुझ्या आयुष्यात तुझ्या नशिबात असतं ना, म्हणजे असं नाही म्हणत की अगदीच ढुंगणार बसा आणि हलूच नका, माझ्या नशिबात ते येईल असं नाही. पण आपण जेव्हा खूप मेहनत करतो आणि आपण खूप फोकस्ड असतो ना, तेव्हा आपल्याला जे मिळणार आहे ते आपोआप येतं आणि उभं राहतं आपल्यासमोर. हो, हे सो खरं आहे ऍक्च्युली. सो ऍब्सोल्युटली. दिस विल कम. आय थिंक इट इज टाइम नाव. इट इज. कारण मग काही होतकरू लोक त्याचे म्हणतात, हा तृप्ती बोलली ना की आता काय जे नशिबात असतं ते येतं समोर, तर मी घरी बसतो मांडी घालून. असं नाही होत. खूप मेहनत करावी लागते. ठीक आहे. करेक्ट गोष्ट. ओके. सो वेल. किती फनी. आता आपण हसायला थांबणार नाही. बट मग सिद्धार्थनी पण काय, म्हणजे ऑफकोर्स त्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या किंवा त्याच्यात ते टॅलेंट होतं. मला स्पेशल थँक्स पियूला द्यायचा आहे, जर ती हे ऐकत असेल तर, किंवा प्लीज माझ्या वतीने तिला सांग थँक्यू, कारण तिने तुला धक्का मारला आणि तू इथपर्यंत पोचलास. म्हणजे द बिगिनिंग वॉज देअर. सो अ बिग थँक्यू टू दॅट लवली फ्रेंड, ज्याच्यामुळे आम्हाला सिद्धार्थ मेनन दिसला दुनियेला. नाही ग, पण काय ना, म्हणजे आय डोंट नो काय, ऍज यू राईटली सेड, की कुठे ना कुठेतरी माझं अख्खं आयुष्य आय वॉज जस्ट वॉन्टिंग टू बी दिस पर्सन, की की लोकांसाठी परफॉर्म करायचं, काहीतरी लोकांबरोबर मिळून काहीतरी क्रिएट करायचं. आय वॉज देअर ऑलवेज. पण जे अडल्टिंग नावाची जी गोष्ट असते ना, ते आपल्या इनर चाइल्डला मारून टाकते. आणि मला असं वाटतंय की ऑन अ व्हेरी लार्जर सेन्स, मोर देन बिकमिंग अन ऍक्टर, आय वॉन्टेड टू कीप दॅट बच्चा इन मी अलाइव्ह. जे खूप आणि नेसेसरी आहे असं मलाही वाटतं. आणि तोच माझा ऍक्च्युली हेतू होता. आता लार्जर स्कीम मध्ये बघायला गेलं तर, इव्हन जेव्हा माझं लग्न झालं ना, मलाच विश्वास बसला नाही ग की लग्न माझं होतंय. कारण आय वॉज लाईक, दिस इज सच अ अडल्ट थिंग टू डू, आणि आय डिड नॉट वॉन्ट टू. पण इव्हन माय मग लग्न, का केलंस तू लग्न? अगं तू भेटलीयस ना माझी जी आहे हो यार. प्रियसी, काय म्हणजे आता काय. आणि द थिंग इज, हो शी रे. अलाउड मी टू बी दॅट. ते असतं ना की यू मीट समबडी हु इज सो ऍक्सेप्टिंग ऑफ यू. तर मला असं झालं की नाही बाबा, मी हिला नाही आता सोडणार. ते आपण बघू काय कसं करायचंय. आणि आय स्टील फील, मला अजूनही कधी कधी वाटतं की as a partner or as a husband, I have a lot of work to do, I feel. I feel I'm a better friend or a better colleague than I am a husband, पण कारण I don't know how to पण be. तुझ्या घरी जी ती परफेक्ट बायको बसलीये ना, ती ती तिच्या म्हणजे तो कसं
जो चंद्र असतो ना, ज्याला सूर्याच्या प्रकाशाने तो लाईट होत असतो. तर करेक्ट. तुमच्या रिलेशनशिप मधला सूर्य ती आहे, त्यामुळे तू यू आर सेफ. तू छान चमकतोस आणि लोक बोलतो आय लव्ह यू टू द मून अँड बॅक. बघ, आणि तिचं नाव पूर्णिमा आहे बघ, म्हणजे वाव. हो, इतकी ती म्हणजे सूर्य आहे पण ती चंद्र पण आहे, म्हणजे ती सगळंच आहे. एक्झॅक्टली. इट इज सो डीप. ओ माय गॉड, इतकं डीप. वाव. सिड, आपल्या गप्पा, मला असं वाटतंय की मला अजून खूप बोलायचंय, पण आपण ऑलरेडी 1 तास बोलून झालंय. मला वाटतं की आपण अजून एक एपिसोड करायला पाहिजे, जेव्हा हे लॉकडाऊन जरा अजून इज होईल आणि जेव्हा आपण स्टुडिओमध्ये जाऊ. कारण स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करायची गंमत अशी असते की तू माझ्या समोर असतोस आणि मग आपण BTS घेत असतो आणि फोटोज होत असतात आणि कॅमेराज असतात. तर ते सगळं काहीच झालं नाही. काहीच नाही. तर पार्ट 2 तर व्हायलाच पाहिजे. येस, डेफिनेटली व्हायला पाहिजे. पण आपण संपवत नाही आहोत हा एपिसोड इथे. एपिसोड संपायच्या आधी काही रेकमेंडेशन्स असतात, जे तू आता काही पाहिलंयस किंवा वाचलंयस, जे तू आमच्या लिसनर्सला सांगशील की हे प्लीज तुम्ही वाचा किंवा बघा असं. ओके, तर एक तर मी जरासा सेल्फिश होतो आणि मी माझं स्वतःच एक विकतो जरा. हॉटस्टार वरती छप्पड फाडके नावाची एक हिंदी फिल्म आहे, जी मी केली, जी या लॉकडाऊनच्या दरम्यान ती थोडी हिट झाली. म्हणजे ती मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज झाली, पण ते नीट प्रमोटच केलं गेलं नाही, त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं. आणि लॉकडाऊन मध्ये ते डिस्कव्हर झालं खरं तर. बेतालपेक्षा जास्त इंटरव्ह्यूज मी छप्पड फाडकेसाठी मी दिले या लॉकडाऊन मध्ये. तर आणि तर माझी अशी इच्छा आहे की ते लोकांनी, तुम्ही सगळ्यांनी ते बघावं. ते खरोखरच इट्स अ फिल्म व्हेरी क्लोज टू माय हार्ट. इट्स दॅट फिल्म ना, ज्याच्यात तू फॅमिलीच्या लोकांसोबत गाडी चालवत जात असतोस. राईट, मी आणि विनय पाठक आणि आयशा रजा. येस, राईट. तर ते एक आहे. आता ओके, दॅट्स गॉन आउट ऑफ द विंडो. हॅमिल्टन नावाचं एक ब्रॉडवे प्ले आहे, विच हॅज वन अ लॉट ऑफ अवॉर्ड्स ओव्हर देअर, न्यूयॉर्क, अमेरिकामध्ये. आणि यु नो, इट्स रिअली वन ऑफ अ काइंड. तर ते नाटक आलंय आता हॉटस्टार वरती, आता जस्ट 2-3 दिवस झाले. तर ते प्लीज आवर्जून बघा. ते सोडून मी हॉटस्टारच सगळं सांगतोय. आय जस्ट फिनिश्ड वॉचिंग आर्या आणि सुष्मिता सेन. ओ माय म्हणजे ते तिच्यासाठी बघा. ते सोडून नेटफ्लिक्स वरती झिरो ड्रीम्स ऑफ सुशी नावाचं एक डॉक्युमेंटरी आहे. तर ते मी या लॉकडाऊनच्या दरम्यान आय सॉ दॅट. आणि इट इज अबाउट दिस मॅन इन जपान कॉल्ड झिरो, हू मेक्स सुशी. आणि ऑल हिज लाईफ ही हॅज ओनली मेड सुशी. त्याला सुशी हवी. ते तर ते बघितल्यावर असं बरं तृप्ती, आपण झिरो इज स्टिल अलाइव्ह, ही इज अ व्हेरी ओल्ड मॅन. आणि त्यांचं एक असं लेगसी आहे की, आणि त्यांचं एक रेस्टॉरंट आहे जिथे फक्त 10 सीट आहेत. आणि त्यांनी त्या रेस्टॉरंटला एक्सपॅन्डही केलं नाही, काही नाही. कारण ही इज लाईक, एक्सपॅन्ड केलं तर सुशी क्वालिटी विल गो, त्यामुळे ते असं वगैरे. आणि ते प्रीबुक करावं लागतं वगैरे. तर आपण एक दिवस जाऊया त्या झिरोकडे सुशी खायला आवर्जून. कुठे ही व्यक्ती? टोकियो. बेस्ट. लगेच अनलॉक झाल्यावर पहिली फर्स्ट फ्लाईट टू टोकियो. इकडनं चॉपस्टिक्स घेऊन जाऊ हँड बॅगेज मध्ये. तर युरोपला नंतर आधी जपानला जाऊया. कारण द वे ही इज यु नो प्रॅक्टिसिंग अँड डेडिकेटेड टू हिज क्राफ्ट, बाकी काही एक्सपेक्ट न करता. म्हणजे रोज तो माणूस फक्त सुशी बनवतोय आणि त्याला फक्त सुशीच बनवायचं आहे. आणि त्याचे जे अप्रेंटिसेस आहेत वगैरे, ते असे म्हणत असतात की आम्हाला 2 वर्ष आम्हाला सुशी बनवायला मिळालंच नाही, कारण ही वॉज लाईक, यू आर नॉट रेडी येट असं. तर ते एक फार गंमतशीर, ऑथेंटिक असणार आहे हे. आणि तू हॉटस्टारचं इतक्या गोष्टी सांगितल्या असतात, म्हणजे ज्यांच्याकडे नसेल हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन, ते ऍटलीस्ट ते वसूल तरी होईल. की जे काही आपण अमुक रुपये भरू महिन्याभराचे. फार नाही, काहीतरी 199 असं काहीतरी. असंच आहे ऍक्च्युली.
सो ये पण हम्म. आता आपला एपिसोड संपायच्या आधी शेवटची गोष्ट बिफोर वी वाइंड अप, Yep. माझे जे गेस्ट असतात ना ते त्यांचा एक मराठी आवडता शब्द किंवा वॉटएव्हर एक मराठी शब्द आमच्या व्होकॅब्युलरी मध्ये ऍड करतात. तर तुझा मराठी शब्द काय आहे जो तू आम्हाला आज देणार आहेस? हा वा काय काय प्रश्न आहे यार. ओ आय गॉट द वर्ड हा हा अप्रतिम. वाव दॅट इज द वर्ड फॉर मी. अप्रतिम म्हणजे मला असं वाटतं की अप्रतिम. अप्रतिम सारखा शब्दच नाहीये कुठल्याही भाषेत. म्हणजे करेक्ट. जेव्हा कोणी असं येऊन म्हणतं ना शो नंतर किंवा सिनेमा नंतर, अरे यार काय अप्रतिम काम केलंस किंवा काय अप्रतिम जेवण आहे यार, म्हणजे असं होतं की आता ह्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे असा Correct. फुलफिलिंग शब्द आहे ते. पुरणपोळी सारखं आहे ते. मी कालच बनवली होती पुरणपोळी. ओहो. सॉरी. यार But yes, अप्रतिम पार्ट टू इज अ मस्ट. आता तिथे ते पुरणपोळी बनवून आण ते माझ्यासाठी. येस लगेच. बिफोर यू नो तुझ्या बिल्डिंग खाली मी उभी असणार आहे विथ पुरणपोळीचं पाकिट. सो डोंट वरी. पुरणपोळी विथ अ लिटल बिट ऑफ अ सॅनिटायझर. ते तुझं तू बघ. अरे ते गेटवर मारतात. मास्क आणि ग्लोव्स घालून येईन आणि खूप पॅकिंग करेन, त्यामुळे सॅनिटायझर बाहेरच लागेल. तुपाऐवजी सॅनिटायझर नाही मिळणार तुला पुरणपोळीमध्ये. बट येस, अप्रतिम इज पुरणपोळी, अप्रतिम इज सिद्धार्थ मेनन, अप्रतिम इज दिस कॉन्व्हर्सेशन. अप्रतिम इज यू अँड दिस कॉन्व्हर्सेशन. खरंच इतकं एक्साइटिंग चॅट मी कधीच कोणाबरोबरच केलेलं नाही ग तृप्ती. मला आठवत नाही असं कधी. म्हणजे मला खूप आवडतं गोलगप्पा करायला, कारण इट्स ऑल कॅन्डिड आणि मला खूप मजा येते. मी स्वतःची पण खूप लाल करत असते. मला परवाच कोणीतरी युट्यूब वरती, माझं युट्यूब चॅनल आहे ज्याला प्लीज सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे ऍक्टर तृप्ती, त्याच्यावरती कोणीतरी लिहिलं की मी तुझा फॅन होतो कारण तू खूप टॅलेंटेड आहेस, पण तू गोलगप्पावर खूप स्वतःची लाल करतेस, त्यामुळे मला तू आवडत नाही का, असं काहीतरी. आय एम लाईक, म्हणजे इज दिस अ कॉम्प्लिमेंट ऑर व्हॉट? म्हणजे हे काय. मग खरं तर तो डिनायल मध्ये आहे खरं तर. मग ही लव्हज यू ऍक्च्युअली. त्याला कळलेलं नाही. माझं असं झालं की ओके, पण गोलगप्पावरती किती वेगवेगळी लोक येऊन काय काय छान छान बोलतात, तर मी फक्त माझी स्वतःची लाल थोडीशी केली तर काय एवढं बिघडलं. काय म्हणजे करायचं ना, तुझा शो एक तर कोण गेस्ट कोणीच नाहीये गेस्ट, तूच. असो, पण असंच, पण तरी थँक्यू, तुम्ही सगळे आमच्यावर खूप प्रेम करता आणि आम्हाला सतत तुम्ही मेसेजेस मधनं सांगत असता. सगळे या लॉकडाऊन मध्ये तर अप्रतिम प्रेम मिळालेलं आहे मला माझ्या सगळ्या. त्यामुळे, आणि ऍक्च्युली गोलगप्पा मी फार कंटिन्यू करणार नव्हते लॉकडाऊन मध्ये, पण लिस्नर्सनीच मला स्वतःहून मेसेजेस लिहिले की प्लीज आम्हाला गोलगप्पा डिस्कंटिन्यू करू नकोस, प्लीज चालू राहू दे. पण तुमच्या प्रेमामुळेच हा गोलगप्पा चालू आहे, तुमच्या प्रेमाच्या पेट्रोलवरती हे काम चाललंय. सो सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि आमचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हा प्लीज आम्हाला कॉमेंट्स मध्ये लिहून पाठवा, स्क्रीनशॉट करा, स्टोरीज बनवा. इंस्टाग्रामवर सिद्धार्थ मेननला फॉलो करत नसाल तर काय करता आतापर्यंत? सिद्धार्थ, तुझं हँडल चांगलं घे. माझा हँडल आहे @SidMenon1. असा माझा हँडल. सिद्धार्थ मेनन आहेत ना आयुष्यात, तर मी असा होतो की चला आता काय मला हँडल सापडत होतं, मग मी 1 नंबर टाकून दिला सिड मेनन. ते आलं, एक नंबर हेच आहे आता. करेक्ट. सो @सिद्धार्थ मेनन, सिड मेनन 1, @ऍक्टर तृप्ती, @IVM, या सगळ्यांना प्लीज टॅग करा सो दॅट आम्ही ते रिपोस्ट करू. आणि IVMचे बरेचसे पॉडकास्ट आहेत जे खूप सुंदर सुंदर आहेत, त्यांना ऐका. असे लॉकडाऊन मध्ये आपण फार काही करत नाही आहोत, तर खूप छान छान पॉडकास्ट आहेत, ते ऐकू शकता. आणि सिद्धार्थनी सांगितलेल्या गोष्टी पहा हॉटस्टारवरती. हे सगळं झालं, उद्या मला हॅपी बर्थडे विश करा. ऍक्टर तृप्ती माझा हँडल आहे, त्याला फॉलो करा. राईट, त्याला सगळं आम्हाला सगळंच करा. म्हणजे सगळं जे काय तुम्हाला करायचं माझ्या शोची तिकीट बुक करा बुक माय शो वरती, आणि उद्या झूम वर मला भेटा. असं खूप काय काय आपण करू शकतो. आणि पुढच्या बुधवारची वाट पहा, कारण पुढच्या बुधवारी आपण परत येणार आहोत. मी 1 वर्षांनी मोठी झालेली असणार आहे, पण आपण करणार आहोत सेम
गोलगप्पा with Trupti Khamkar. Yay! Bye! Thank you, Siddharth. Thank you so much. Wishing you a very, very happy See ya. birthday. And see you tomorrow. Thank you. बेटा, did you know 79% of all scientists in NASA are Indian only? देखो, इंडिया में टैक्स सिर्फ मिडिल क्लास भरती है. Everyone is just enjoying free यार. आजकल के youngsters are only interested in partying and enjoying. उनको देश की पड़ी ही नहीं है. बेटा तुम बस शादी कर लो, उसके बाद तो you can enjoy life like anything. I will tell you what this country needs. This country needs 15 years of dictatorship. That is the only way to become a superpower. See the Chinese, how much they've progressed. सुनो, तुमने ये WhatsApp forward देखा? So what's common between all of these statements? They're all absolutely rubbish. Fake WhatsApp forwards that spread like wildfire. And statements that defy any logic. We are here to debunk them all. We're your family WhatsApp group's worst nightmare. We're what happens when you read a book. Basically, we're just a bunch of guys who want to cut through the bullshit of everyone saying this, how it won't be true. So that the next time someone confidently squeezes out some WhatsApp or Twitter BS, you can look them dead in the eye and go, Uncle, please sit. So join me, Joel, And me, Tushar. every Mondays for a fresh new episode of Uncle, Please Sit. Hi guys, this is Ayushi. And I am Ritasha. And welcome to Agla Station Adulthood. It's a fun podcast we've got going on, and we'd love for you to tune in and enjoy with us. Join us as we stop at various stations and discuss different topics that seem to be bothering us and hopefully Dating, you as well. relationships, beauty, just being an adult, lots of different things. We don't have a great grip on it, but we've done okay so far. Catch Agla Station Adulthood every Thursday on the IVM app, the IVM website, or wherever else you get your podcasts.